नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आम्ही ना सामान आणलं होतं किराणा, पण खुशीला एवढी घाई झाली होती की आणलं कीच संध्याकाळीच तिला काढून ठेवायची खूप घाई झाली होती. तर म्हणलं चला तिला पण दाखवू व्हिडिओमध्ये आज. तर ती पण तयार झाली व्हिडिओमध्ये यायला. तर हे बघा, एक एक मी तिला काढून देते सामान आणि ती इथे व्यवस्थित ठेवत आहे पद्धतशीर. म्हणजे मला दुसऱ्या दिवशी सकाळी डबे वगैरे घासून लावायचे होते. तिला मी म्हणत होते की सकाळी काढू, पण नाही, तिला सकाळी स्कूलला जावं लागतं त्याच्यामुळं. आणि मलाही उत्सुकता होती की हे मी जे भांडे आणलेले आहेत ना, जे पितळेचं ताट आणि हे जे 2 सर्विंग प्लेट, तर ते मला बघायचे होते कसे आहेत. आणि तेच मला बघायला इच्छा होत होती, म्हणून म्हणलं चला खुशीच्या मनासारखं करूयात. हे ताट खूप सुंदर आहे आणि हे ताट ना खूप छान आहे. आणि एक छोटासा असा ग्लास आणला मी देवाच्या जवळ पाणी ठेवायला. आणि हे ताट मला 399 ला मिळालेलं आहे. तर खूप मजबूत आहे आणि डीमार्ट मधून आणलेलं आहे मी हे. आणि आता माझी चटणी ही मी घरीच काढलेली आहे काल, तर भरायची राहिलेली होती, तर मी आता भरून ठेवते इथं भरणीमध्ये. आणखी राहिल्यात मिरच्या, पण आता आभाळ वातावरण झाले त्याच्यामुळे राहू दिल्या मी. थोड्याशा नरम झाल्यात त्या मिरच्या. आणि आमच्या घराच्या ना इकडे मस्त असं शेत आहे बघा तुम्ही. तर छान वाटतं बघायला वर आल्याच्या नंतर. मस्त असं शेत दिसतं इथून आणि छान सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि पावसाचा थोडासा दिसतोय येण्याचा आकार. इथंच आहे इकडं सगळं. मस्त वाटतंय, छान. पाऊस यायला पाहिजे, खूप दिवस झाले पाऊस आलेला पण नाहीये. तर चला, मी आता काहीतरी माझे कामं आवरून घेते. थोडेफार आहेत माझे कामं, आता बाकीचे सर्व झालेले आहेत. आणि आता मुलं पण येतीलच एका तासात. तर तुमचे ही 2 प्रकारचे 2 मुलं असतात का, जे की बघा, माझा हा मुलगा आहे, स्कूलमधून आला ना की त्याला काहीच सुधरत नाही चहा किंवा दूध पिल्याशिवाय. तो असा पडतो आला की थकून. आणि ही माझी गुणी मुलगी आहे. तर बघा, आलं की तिला खूप इंटरेस्ट असतो की मॅमनी काय होमवर्क दिला आणि ते मी कधी कंप्लीट करू. असे हे 2 प्रकारचे माझे 2 नमुनेच आहेत. आले होते मुलं स्कूलमधून, तर त्यांना काहीतरी खायचं होतं. तर म्हणलं चला आज तुपाचा शिरा बनवून देते त्यांना. हे आहे गव्हाच्या पिठाचा शिरा. तर हा आवडतो मुलांना. तर मी लवकर घेतला बनवायला, कारण मला आणखी काही कामं होती, तर त्यांना खायला करून दिला. तर कॉल आल्यामुळे पुढचा व्हिडिओ शूटच नाही झाला, त्याच्यामुळे हे बघा शिरा असा बनला होता. नंतर तुमच्यासोबत मी रेसिपी नक्की शेअर करेल. बाय, भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. आणि जाता जाताना तुम्ही ह्या दोघांचा हरिपाठ पण ऐकून जा, कारण मी ह्या दोघांना आहे ना अशी सवय लावली की दररोज संध्याकाळी 7 पर्यंत तुम्ही कधीही एकदा हरिपाठ पण म्हणायचाच. तर आता चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका.